अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात. सीआयडी पथकाने केली कारवाई. परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये सीआयडी पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे. परळी पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. यामुळे तो या भागातून फरार झाला होता. आता वाल्मिक कराड तपास पथकाने सोमवारी पुणेमधून ताब्यात घेतले आहे. या दरम्यान त्याला ताब्यात घेणाऱ्या पथकातील सीआयडीच्या अधिकाऱ्यानेही संतोष देशमुख खून प्रकरणातील मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड हा या घटनेनंतर फरार झाला होता. विरोधकांनी कराड हा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता या प्रकरणात सामील असल्याचे आरोप तरी त्याला तात्काळ अटक करून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे. दुसरीकडे पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्याला ताब्यात घेण्याचे दावे होत असतानाच यापूर्वी पोलिसांनी वाल्मिक कराड आणि सरपंच देशमुख खून प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मास्टरमाइंड समजला जाणारा आरोपी वाल्मिक कराड याचे आणि त्याच्या काही नातेवाईकांची सुद्धा बँक खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून प्रकरणानंतर पोलिसांनी ज्यांच्या खुनाचे गुन्हे दाखल केले आहे त्यातील आरोपी यापैकी आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगडे हे फरार आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार या चौघांना आधीच अटक केलेली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड हे फरार झाले होते. ते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे या खून प्रकरणात तेच मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे. मात्र या संदर्भात पोलिसांकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या दरम्यानच पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणीच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सोमवारी वाल्मिक कराडला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांना पोलिसांनी कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे हे पोलिसांकडून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात हा मुद्दा महत्त्वाचे ठरणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.